नमस्कार. अॅग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील थंडी मागील 2 दिवसांपासून कमी झाली आहे. तसंच पावसाला पोषक हवामान देखील होतंय. आज आणि उद्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलका पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिलाय. तसंच राज्याच्या किमान तापमानात देखील चढउतार राहतील असंही हवामान विभागानं म्हटलंय. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय झालंय. ही प्रणाली उद्यापर्यंत उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील थंडीचा कडाका कमी अधिक होतोय. आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हणजेच उत्तर भारतात देखील किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. मात्र उत्तर भारतात आजही बहुतांश ठिकाणी थंडी कायम आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट देखील होती. राज्यात आज म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात देखील चढउतार राहतील. तर गुरुवारी पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता दिली आहे. तर गुरुवारी पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची देखील शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. तर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी काही ठिकाणी वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील हवामान विभागानं दिलाय. तसंच शुक्रवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील हवामान विभागानं दिला. तर शुक्रवारी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन. हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.